नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. मागच्या 2-4 दिवसापासून प्रधानमंत्री कार्यालय म्हणजे पी-एम-ओ, ज्याचं नवीन नाव सेवा तीर्थ आहे. त्याचं नाव सेवा तीर्थच व्हायला असावं की मेवा तीर्थ असायला हवं, अशी शंका मनात आली. कारण 2-3 दिवसापासून पंतप्रधानांच्या फार जवळ असलेले लोक पळापळी काय झाले आणि काल जो झटका लागला, तो प्रसार भारती चे अध्यक्ष म्हणजे दूरदर्शन, रेडिओ वगैरे सगळ्यांचा मुखिया नवनीत सहगल याचा राजीनामा. त्यांनी राजीनामा दिला, त्यात त्यांनी नोटीस पिरियड असा राहील असं सांगितलं होतं. पण त्याचा राजीनाम्याचं पत्र गेल्या तडकाफडकीनं तो तुरंत मंजूर होऊन त्याला ऑफिस खाली करायला सांगितलं. नवनीत सहगलचा राजीनामा हा सगळ्यांनाच आश्चर्यजनक होता. कारण नवनीत सहगल हा एक वेगळंच रसायन होतं. अधिकारी, मायावतीच्या वेळेला नावाला आलेला. मायावतींचं जेव्हा मुख्यमंत्री होत्या, त्यावेळेला सरकारच तो चालवायचा, इतका पॉवरफुल अधिकारी. मग अखिलेश यादवचं सरकार आलं. सगळ्यांना वाटलं आता याच्यावर इन्क्वायरी होतील, हे होतील, ते होईल. पण एका महिन्याच्या आत अखिलेश यादव सरकार पण तोच चालवायला लागला. त्यानंतर योगींचं सरकार आलं. 4 महिने लूप लाईनवर होता. म्हणायला लागली लोक आता नवनीत सहगलचे वाईट दिवस आले. 4 महिन्याच्या आत योगीचं सरकार चालवणारी जी चौकडी होती, चांडाळ चौकडी म्हणणार नाही, चौकडी जी होती, त्यामध्ये प्रवेश घेतला नवनीत सहगलनी. पुन्हा सरकार ताब्यात. मायावती, अखिलेश, योगी, बीएसपी, एसपी, बीजेपी आणि रिटायर्ड झाल्यावर केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर इतका माणूस, ज्याचे इतके चांगले सगळीकडे संबंध आणि सगळ्याच राजकीय दलासोबत तसा रंग बदलणारा, कसा फसला की त्याला राजीनामा द्यावा लागला. त्याच्या अगोदर पंतप्रधान कार्यालयामध्ये एक अधिकारी जो पंतप्रधानांसोबत मागच्या 18 वर्षापासून होता, हिरेन जोशी. पंतप्रधानांचा आग कान नाक तोच. सगळा मीडिया कंट्रोल करायचे, ओएसडी होते आणि सगळं सोशल मीडिया पंतप्रधानांचं. एकाएकी एक पीएमओ मधला एक आदेश बाहेर आला की हिरेन जोशींना त्यांचा चार्ज दुसऱ्या माणसाला द्यायला सांगितला आणि ते 4 दिवसासाठी गायब झाले. अक्षरशः दिल्लीमधले न्यूज चॅनल लाभारीच झाले. कारण इतके दिवशी बाप सांगायचा आणि हे चालवायचे चॅनल. आता हेडलाईन कोण सांगणार? आमचे सगळे चॅनल सांगकामे झाले होते. सगळे शॉक्ड, अनाथ. पण आज दुपारपर्यंत हिरेन जोशी पुन्हा अवतरण झाले आणि चॅनलला जरा व्हॉट्सअप वगैरे गेले, त्यांना फार आनंद वाटला. आला रे बाबा, आला. आणि मग लगेच तुटून पडले की हिरेन जोशींना बदनाम करण्यासाठी लोक काही म्हणतात आणि त्याला काहीच झालं नाही. मग काही लोकांनी सांगितलं की अरे कशाला तर पीएमओ वर स्टोरी करता, पीएमओ तर सगळं सुरळीत चालू आहे. पीएमओ सुरळीत चालू आहे, तर याचा चार्ज का दुसऱ्याला देण्यात आला? नवनीत सहगलने राजीनामा का दिला? आणि याच्याही अगोदर एक हितेश जैन म्हणून लॉ कमिशन मध्ये मोठे अधिकारी, मोठे लॉ कमिशनचे इन्चार्ज होते, त्यांचा राजीनामा झाला. जेव्हा त्यांचाही राजीनामा झाला, तेव्हा बाहेर बातम्या आल्या, इन्फॉर्मेशन आली. हे सगळे एजन्सीच्या रडारवर होते. गेमिंग ऍप, महादेव ऍप, या सगळ्या प्रकरणात हे गोवलेले होते. हिरेन जोशीवर आरोप होते, म्हणजे जे छापून आलेले.
की हे विदेशी दौऱ्यावर जायचे तेव्हा स्वतःच्या धंद्यासाठी लोकांशी बोलायचे. कोणाला राज्यसभेत आणण्यासाठी त्यांनी पैसे घेतले असं त्यांच्यावर आरोप. महादेव ॲपसोबत यांचे काही कनेक्शन. हे छापून आल्यावर मग ते सुट्टीवर म्हणजे त्यांना तिथनं जायला सांगितलं. मग आता पार्लमेंट चालू आहे आणि खूप हंगामा झाला म्हणून त्यांना पुन्हा चेहरा दाखवण्यासाठी आणलं का? असे प्रश्न आहेत. नवनीत सहगलचा मुलगा शिव सहगल त्याचं एक गेमिंग ॲप होतं. ते रडारवर होतं. तिकडे नितेश जैन यांनी महादेव ॲपला मदत करण्यासाठी काही कायद्यात वळवाटा सांगितल्या, असे आरोप. हजारो करोड रुपयाचा जो गेमिंग ॲपचा धंदा आहे, त्यात हे सगळे इन्व्हॉल्व्ड असे रिपोर्ट्स एजन्सीकडे आहेत, असं सांगितलं जातं. आता प्रश्न असा आहे, की सगळ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज गृह मंत्रालयाच्या ताब्यात आहेत आणि गृहमंत्री अमित शहा आहेत. अमित शहाकडे एक गोष्ट नक्की, माफी नाही. त्यामुळे त्यांचा दरारा इतका आहे, की ही माहिती अशी लीक कोणी करूच शकत नाही. मग ही माहिती लीक झाली कशी? याने कोण डॅमेज होणार? हे गेलेली तिघं-चौघं जे आहेत, कारण पुढे बरीच नावं आलीत मग. मग नाव आली, की एक सतनाम सिंग म्हणून सतनाम सिंग याला राज्यसभेत घेण्यात आलं, चंदीगडवरनं. तो कोणीच नव्हता, पण त्याला राज्यसभेत घेतलं. तिथे म्हणे फार मोठा पैशाचा व्यवहार झाला. आणि सतनाम सिंगची जी युनिव्हर्सिटी आहे, तिथे हिमानी सूद म्हणून एक प्रो व्हाईस चान्सलर त्याने ठेवलेली आहे. तिचे हरदीप पुरीसोबत चांगले संबंध होते म्हणतात. चांगली ओळख होती. मग हरदीप पुरी, हिरेन जोशी, सतनाम सिंग, एक रवी बिहारवाला ही नावं आली. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत का? आणि मग ते हिमांशी सूद इतक्या मोठ्या झाल्या, की त्यांच्यासाठी वेगवेगळे फोरम तयार झाले, त्याच्या अध्यक्ष झाल्या. सरकार पूर्णपणे त्यांना पाठिंबा देतं. 2024च्या निवडणुकीच्या अगोदर 2 खासदारांना घेऊन ती पोपला भेटायला गेली व्हॅटिकनमध्ये. पोप यांचं स्वतःचं एक साम्राज्य आहे. तिथे प्रोटोकॉल असतो. सरकारच्या संमतीशिवाय तिथे अपॉइंटमेंट मिळाली नसणार. मग ती मोदींचा फोटो घेऊन गेली आणि म्हणे, की त्या फोटोला आशीर्वाद द्यायला सांगितला पोपला. आणि मग हे पोपला मिळालं, हे तिथली एम्बेसी ट्वीट हँडलवरनं ट्विटर करते. हे काय प्रकार चालू आहे सगळा? पुढे एक ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशन आहे. तिथे कोणी अखिलेश मिश्रा आहे. ते म्हणे हिरेन जोशीचे क्लासमेट आहेत. ते पण रडारवर आहेत. त्या सगळ्या गोष्टी बाहेर कशाला आल्यात? काय गृह मंत्रालय आणि पी-एम-ओ मध्ये गॅप आहे का? यांच्यात दुरी आहे का? पंतप्रधानांच्या लाडक्यावर जे हल्ले झाले, तो पंतप्रधानांना कॉर्नर करण्याचा प्रश्न आहे का? की सत्तेच्या वरिष्ठ ठिकाणी पोहोचण्याची एक होड आहे का? त्यामुळे हे लीक केलं गेलं का? असे असंख्य प्रश्न मार्केटमध्ये आहेत आणि असायलाही पाहिजे. जोपर्यंत ही तिघं मध्ये जैनचा राजीनामा का झाला? त्या जे सहगल आहे, नवनीत सहगल त्यांचा राजीनामा का झाला? हिरेन जोशीचं डिपार्टमेंट वापस घेऊन त्यांना सोडण्यात आलं, मग पुन्हा का बसवण्यात आलं? हे सगळे जे प्रकार होत आहेत, हे का म्हणून जोपर्यंत त्याची ओरिजिनल कारणं येत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक माणूस आपापल्या तऱ्हेनं विचार करणार. आणि हेच प्रॉब्लेम आहे, की उपराष्ट्रपतीचा राजीनामा झाला धनखड साहेबांचा. ते म्हणतात ते आजारी होते म्हणून गेले. ते टणटणाट बॅडमिंटन खेळतायत. त्यामुळे ते का राजीनामा देऊन गेले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तसेच या तिघांचेही राजीनामे किंवा एका त्या हिरेन जोशीचं येणं-जाणं याच्यावर भरपूर प्रश्न आहेत. जोपर्यंत ते क्लॅरिटी होत नाही, तोपर्यंत पी-एम-ओवर
लोकांची दृष्टी असेल. त्यामुळं सेवातीर्थ याला मेवातीर्थच म्हणायचं का? आणि पी-एम-ओ पर्सनल मेवा ऑफिस होतं का? हा प्रश्न माझ्या मनात आहे. आज रोखठोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.